the 8th of April 2025. हॅलो नमस्कार, मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर कशा आहात सर्वजण? आय होप मस्त आणि मजेतच असाल। तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर आज काही आहो जेवायला नव्हते म्हणून मग मला भरपूर टाइम होता आणि मला उद्या ना चिप्स करायचे, तर त्याची तयारी तुम्हाला तर माहिती आदल्या दिवशीच करावी लागते। तर आता मी इथं पाणी वगैरे टपमध्ये सगळं घेऊन बसलेले आणि आता ना मला बटाटे सोलायचे आहेत। बटाटे सोलून मग पाण्यात टाकीन, मग त्याचे चिप्स करून दुसऱ्या पाण्यात टाकन आणि चिप्स पण 3-4 पाण्याने धुवून मग पाण्यात दुसऱ्या म्हणजे चांगल्या क्लीन पाण्यात टाकल। आणि आहोंना सांगितलं येताना तुरटी घेऊन यायला। आता मी पहिल्यांदाच करते, मी म्हणजे बटाट्याचे चिप्स या अगोदर कधीच केलेले नाही, पहिल्यांदाच करते। तर चला आता मला ना बटाटे सोलून घेते मी आणि मग त्याचे चिप्स बनवते। तर तुमच्यासोबत तर सगळं शेअर करणारच आहे, तर स्टे ट्यून। तर या ठिकाणी ना मी एक टबमध्ये पण पाणी घेतलं आहे आणि एक मोठ्या पातेल्यात पण पाणी घेतलं आहे। तर हे मोठ्या पातेल्यात पाणी ह्यासाठी घेतलं की हे जे मी बटाटे सोलते ना, तर ते सोलून त्या पाण्यात ठेवीन आणि मग नंतर ते सोललेले बटाटे चिप्स करून त्या टबमध्ये टाकेल, म्हणून मी दोन्हीकडे पण पाणी भरून घेतलं आहे। आणि ॲक्वाचंच पाणी घेतलं मी दोन्ही ह्याच्यात, म्हणजे चांगलंच पाणी घेतलं मी, स्टार्टिंगपासून बोरचं वगैरे नाही घेतलं। तर आता या ठिकाणी ना मी बटाटे सोलते। तर हे बटाटे मला आणून ना 15 दिवसाच्या वर होऊन गेले, म्हणजे 20 दिवस तरी होत आले असतील। आणि आज करू उद्या करू असे प्रॉब्लेम्स काही ना काही मध्ये येत गेले। किचन क्लिनिंगला काढलं होतं, मग त्यानंतर बाकीचे प्रॉब्लेम मला हॉस्पिटलचं सुरू झालं होतं, त्यानंतर पिरियड्स वगैरे सगळं होऊन गेलं आहे आता, म्हणून म्हटलं आता चला करून घेऊयात उन्हाळी काम। मग परत अक्षय तृतीया वगैरे येईल, मग त्याच्यामुळे मग आता मी सुरुवात केलेली आहे। खरं तर मला सुरुवात ना ह्याच्यापासूनच करायची होती, वड्यापासून, म्हणजे आमच्या इकडे वडे म्हणतात, काही ठिकाणी त्याला सांडगे पण म्हणतात। तर मला त्याच्यापासूनच सुरुवात करायची होती। मी त्याच्या डाळी वगैरे पण आणून ठेवलेल्या आहेत किराणामध्ये, पण मग हे बटाट्यांचा विचार आला की हे परत माझी मम्मी म्हटली की हे परत सुकून जातील आणि बटाटे एकदा सुकून गेले का मग त्याचे चिप्स छान येत नाहीत, म्हणजे वेफर्स चांगले येत नाहीत, त्यामुळे मग मी आता हे करून घेते। आता या ठिकाणी हे बघा माझे सगळे बटाटे सोलून झालेत आणि हे बटाटे ना म्हणजे काय म्हणतात त्याला सोलूनच म्हणतात। तर हे सगळे ना असं झाल्यानंतर ना पूर्ण पाण्यात डिप करून ठेवायचे, नाहीतर ते पूर्ण काळे पडतात त्याच्या स्टार्चमुळं। आणि हे बघा किती सारा कचरा निघला आणि माझ्या हाताची तर हालत बेकार झाली, तुम्ही बघू शकता इथं असं कसं रेड झालंय असं ते सोलून आणि एवढा सारा हा कचरा निघला। आता हा फेकून द्यावा लागेल। आणि हे एवढं सगळं खरं तर वाईट वाटतं ह्याला, पण भरपूर असं बटाटा चिटकून जातं ना, आणि आपण बटाटा उकडून घेतल्यानंतर त्याचं फक्त सालच जातं, तरी आता बटाटा पण जातं, पण ठीक आहे जाऊ दे, ते साल घेऊ शकत नाही आपण वेफर्समध्ये, म्हणून मग हे सोलून घेतलंय। आता मी इथे या टपात पण पाणी ठेवलंय, त्यात ना मग ते किसले ना ह्याच्यात किसेल, नाही तर डायरेक्ट त्याच्यातच किसेल मी। तर ते किसले ना त्यात ठेवायचे, म्हणजे त्याला ना लाल होत नाहीत आणि ते पण 2-3 पाण्याने चेंज करायचे आहेत। तर चला आता मी ना पटापट हे सगळं आवरते इथलं आणि हे फेकून देते आधी आणि मग हे किसायला घेते, कारण पिल्लू झोपलेला आहे ना सध्या, तर मग होऊन जाईल माझं, नाही तर खूप मध्ये करतो त्याला, सगळं मी जे केलं ते सगळं करायचं असतं। तर चला आता हे पटपट आवरून घेते। तर हे ना माझं रोटी मेकर आहे, सॉरी आटा मेकर आहे, आणि त्याच्यासोबतच ना मला हे पण मिळालं होतं, पण ह्याचं मी ह्या अगोदर कधीच यूज नाही केलेलं। आता आज बघते करून, हे आहे तर मी म्हटलं डिझाईनचे करून बघूया, जर ह्याने चांगले झाले तर ठीक आहे, नाही तर मग हे आपलं आहेच आहे लग्नातलं। तर ह्याच्यात ना प्लेन होतात आणि हे असं आहे पूर्ण चौकोनी, पण ह्याच्यात कीस वगैरे करू शकतो आपण, पण चिप्स प्लेनच होतात याच्यात। तर ह्याच्यात अगोदर मी करून बघते, झालं तर ठीक, मी ह्याला ना खाली पाणी टाकते याच्यात, म्हणजे चिप्स ना काळे नाही पडणार, आणि ह्याच्यात झालं तर ठीक, नाही तर मग त्याच्यात करेन।
ह्याच्याने ना छान होत आहेत चिप्स, पण ना काय होत आहे म्हणजे हे असं केलं ना तर असे थोडे असे कट होत आहेत ना, तर ह्याचं ना असं बराचसा भुगा, आता याच्यात दिसत नाही आहे, खाली गेला असेल, बराचसा असा भुगा नाही का असं निघतोय, असा चुरा, आणि भरपूर बटाटा मला असं वाटतं वेस्ट जाईल त्याच्यामुळे, म्हणून मग मी आता ही नवीन ही दुसरी पण ह्याला आहे अटॅचमेंट, याने पण केलं असतं पण हे ना बरं पडतंय मला, म्हणजे बरोबर पाण्यात जाऊन पडतंय बटाटा आणि किसायला पण छान पडतंय. तर मग आता ही लावते मी, ही प्लेट त्याची ही काढते एक, कारण माझ्या नादापुरते झाले थोडेसे, हे काय म्हणतात, हे बाई इथं तुम्ही पाहू शकता असा भुगा होतोय त्याचा, म्हणजे त्याच्यात टाकलाय मी तो, म्हणजे चिप्सचा नाही का असं साईडचं निघतं, तर तसे तुकडे निघत आहेत चौकोनी. तर मग त्याने ना मला असं वाटतं बटाटा खूप वाया जाईल, म्हणून मग झाले थोडेफार 3-4 बटाट्यांचे केलेत मी असे, तर छान झाले तसे, बघायला तर छान दिसत आहेत ते, पण नको म्हटलं वाया जाण्यापेक्षा ना आपलं हे चेंज केलेलंच बरं. तर आता मी हे चेंज करते आणि ते लावते, आणि खूप सिंपल आहे हे लावणं सुद्धा, असं फक्त वरतून लावायचं आणि थोडंसं प्रेस करायचं, आणि आता मी ह्याच्यात करून बघते होतंय का. तर ह्याने मस्त पातळ होत आहेत, छान होत आहेत याने पण. आता बघते, आणि ह्याच्यासोबत ना अजून एक सेम आहे, तर ही आहे ती प्लेट, तर ह्याने पण मी करून बघल की याने जाड वगैरे येतात का, कसे येतात. हे जरा जास्तच मला असं वाटते पातळ वाटत आहेत, पण ठीक आहे, वाळायला सुकायला लवकर सुकतील हे, पण असं नको व्हायला की शिजतानाच त्याचा गाळ होऊन जाईल, म्हणून मी ना आता परत हे लावून बघते. हा खूप जाड वाटतोय मला चिप्स, आणि खूप म्हणजे ते नंतर तर खूपच होईल, असं तो कडक होतो ना, मग त्यावेळेला नंतर खूप होईल. तर हे नाही, मी ते पातळवाल्यानेच करते, भले मग ते थोडेसे चिटकाना का एकमेकांना, पण हे नको असं एवढं जाड, खूप जाड वाटतंय मला हे. आता हे झालेले ठेवते, पण आता बाकीचे मी त्यानेच करते. पहा खूप जाड वाटत आहेत हे. सगळं काही चेंज करून झालं, सगळं काही बघून झालं, सगळ्या ह्यानी कसं येते काय येते, पण शेवटी आपलं जे पारंपरिक आहे ना तेच कामाला आलं. म्हणजे हे जे चौकोनी दिसतं ना, शेवटी मी बाकीचे सगळे जे उरलेले होते ना ते त्यानेच केले. ह्याने मी करून पाहिलं, पण नंतर मोठे बटाटे होते ना, छोटे होते ते झाले, पण मग नंतर मोठे बटाटे होते ना ते त्याने नाही झाले, मग ते रेड ह्यानेच केले मी. आणि आता ना म्हणजे ते केल्यानंतर पण मी ते ना चार पाण्याने हे धुतले चिप्स, आणि 2 मोठ्या ह्याच्यात एक टब आणि एक पातेलं आहे ना, ते दोन्ही ह्याच्यात ते डिवाईड करून ठेवले, म्हणजे ते त्यांचं बऱ्यापैकी असे पाण्यात मोकळे ढाकळे पाण्यात बुडून राहतील, असे गर्दी होणार नाही त्यांची म्हणून. आणि त्यानंतर त्यामध्ये ना दोन्ही ह्याच्यात मी तुरटी टाकून दिली, म्हणजे तुरटीने ना व्हाईट होतात हे चिप्स, असे छान पांढरे शुभ्र होतात, लाल आणि काळे पडत नाहीत. आणि त्यानंतर हे रात्रभर असेच ठेवले, आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी ना मी जिथे मला चिप्स वाळत घालायचे ना, मग तिथे बाहेर गॅलरीत ग्रीन मॅट आहे ना अंथरलेली, तर त्याच्यावरती हे असंच असतं, थोडंसं पक्ष्यांनी इकडं तिकडं नेलेला कचरा किंवा झाडाचे पानं वगैरे उडून आलेलं किंवा धूळच आहे थोडंफार, तर ते ना मग मी झाडून घेते, कारण मग मला त्याच्यावरती बेडशीट अंथरायचं आहे, आणि मी बेडशीटवरतीच चिप्स वाळत घालणार आहे. त्यासाठी मग आता अगोदर हे सगळं क्लीन करावं लागेल, त्यासाठी मग मी हे सगळं
झाडून घेते एक साईडला करून, आणि नंतर सगळा कचरा पण उचलून घेतला होता. पण खरंच हे मॅटवर झाडणं ना खूप अवघड आहे, खूप जड जातं ते ॲक्च्युली सगळं झाडायला. त्याला ना खराटा पाहिजे, माझ्या खराट्याने ना त्याच्यावरचं सगळं निघून जाईल. पण माझ्याकडे काही खराटा नाही आहे, तर इथं झाडूनच मी आता सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर ना हा जो पोछा आहे ना माझ्याकडे, त्याचं मी जे ते पुढचं त्याचा स्पंज आहे ना तो धुवून पिळून आणला होता. आणि त्यानंतर मी त्या स्पंजने फक्त हे जे ग्रीन ग्रास आहे ना, हे पूर्ण गवत आहे ना, ते अशा पद्धतीने ना पुसून घेते. म्हणजे इन शॉर्ट ते फरशी पुसल्यासारखंच आहे, फक्त हे ग्रास असं आपण फरशी पुसताना आपण पोछा मागे पुढे करू शकतो. तर इथं मी जिकडे त्याचा फ्लो आहे ना तिकडे ते असं हे करून त्याला पुसून घेतलं. त्यानंतर मग आता घरात आले आणि आता हे शिजवायचे तर बटाटे आपल्याला पाण्यात. तर त्या अगोदर ना तुम्ही पाहू शकताय की मस्त असे कडक कडक झालेत त्याचे पाण्यात राहिल्याने. आणि आता ना मी ह्या जे मोठं पातेलं आहे ना त्याच पातेल्यामध्ये मला शिजवायचे. तर मग त्या पातेल्यामधले हे सगळे मी टबमध्ये काढून घेतले आणि पातेल्यामध्ये पाणी ठेवलं मी बटाटे शिजवायला. आणि म्हणजे म्हणजे त्या आदन घ्यायला बटाट्यांचं. आणि म्हणजे ते छान उकळलं ना मग त्यामध्ये नंतर मग बटाटे त्यामध्ये काढून ठेवेल. मी इथे तयारी पण करून ठेवली, चाळण्या वगैरे सगळं, टोपले बिपले सगळं घेऊन ठेवले, म्हणजे ऐन वेळेला माझी धावपळ होणार नाही आणि बटाटे पण छान शिजल्या जातील. आणि इथं तुम्ही पाहू शकताय की मस्त अशी आता वाफा निघायला लागल्यात पाण्यातून. तर इथे झालेलं आहे ते पाणी समजा. आणि त्यानंतर ना मी त्यामध्ये हे टाकते, मीठ टाकते. तर 2.5 चमचे मीठ टाकलं होतं मी, खडे मीठ टाकलं होतं. तर माझे हे सगळे बटाटे आहेत ना, हे 5 किलो बटाटे आहेत, तर मी 5 किलोसाठी 2.5 चमचे टाकलं होतं. तर माझं डोक्यात प्लॅनिंग होती की नाही का हे माझं अर्ध्या ह्यालाच एवढं लागल आणि अर्धं अजून मला परत पाणी ठेवावं लागल. त्यासाठी मी दुसऱ्या पातेल्यामध्ये पाणीसुद्धा काढून घेतलं होतं आरोचं, पण पाणी लागलंच नाही मला. ह्याच पाण्यात मी 3 बॅचेस करून सगळे बटाटे उकडून घेतले. तर पाण्यात मोकळे ढाकळे शिजतील एवढेच मी बटाटे टाकले, खूप काही जास्त गर्दी केली नाही त्यांची. आणि त्यानंतर ना ते इथं 3-4 जाळ्या टाकल्या मी, म्हणजे शिजतील अशा अंदाजाने, आपल्याला येतोच अंदाज ना. तर आता इथं ते टाकले आणि त्यानंतर ना त्याला असं मस्त बुडवून घेतले सगळं. आणि फुल गॅस करून मी 3 ते 4 मिनिटच ते शिजवलं आहे. आणि तोपर्यंत ना म्हणजे हे शिजवायला ठेवलं आणि तोपर्यंत मग मी इथं आलेली आहे गॅलरीमध्ये जे आपल्याला काय म्हणतात बटाट्याचे वेफर्स ज्याच्यावरती सुकायला घालायचे ना, तर तो बेडशीट म्हटलं ते शिजेपर्यंत ना बेडशीट अंथरून घ्यावा आपण. तर त्यासाठी इथे आलेले आहे मी आणि बेडशीट आता अंथरून घेते. बेडशीटाबरोबरच मी माझ्या घरातले 2 खलबत्ते पण घेऊन आले, म्हणजे माझ्याकडे काही दगड वगैरे नाहीत हे असे साईडला ठेवायला. तर मग हे जड माझ्या घरात एवढंच आहे खलबत्ता, मग मी तेच घेऊन आले. आणि 4 साईडनी दोन्हीकडे 2 त्याचे काय म्हणतात ते कुटायचं आणि दोन्हीकडे 2 खलबत्ते असे ठेवले आहे मी. आणि आता ते छान अंथरून घेतलं आणि तोपर्यंत मग आता घरात येऊन बघितलं, उघडून बघावं म्हटलं कितपर्यंत शिजलेत ते बटाटे. तर या ठिकाणी ना आता मस्त त्या बटाट्यांच्या ह्याच्यातून पण वाफ जात होते आणि छान शिजले होते. म्हणजे आणि ते काही पूर्ण शिजून नसतात द्यायचे, 50-60% म्हणजे शिजवायचे असतात. आपण असं हात लावून बघायचं, आपला हात जर सहजासहजी म्हणजे नख टोचल्या गेलं तर ह्याचा अर्थ ते शिजलेले आहेत. आणि त्याला ना असं मी फोल्ड करून पण बघितलं होतं, फोल्ड केल्यानंतर पण ते समजा जर तुटलं नाही याचा अर्थ ते शिजले. आणि ते तुटलं म्हणजे तुकडा पडला त्याचा, तर मग असं समजायचं की ते शिजले नाही. तर ह्याचं ना हे छान शिजल्या गेले होते. तर आता मी ह्यातले ते सगळे एक एक करून काढून घेते. तर मी मुद्दामूनच ना ही पुरणाची जाळी घेतलेली आहे, पुरणाची चाळण. तर त्याच्यात मी हे काढून घेते, म्हणजे त्याचं जे पाणी आहे ना ते खाली त्या टोपलीत निथळून जाईल आणि म्हणजे ते असं पाणी धरून ठेवणार नाहीत बटाटे. आणि ते कसं गरम ह्याच्यात राहिलं ना ते अजून शिजतच राहतात, तर त्यामुळे तर पाणी गळून गेलं ना तर मग ते बरोबर जसे मला पाहिजेत परफेक्ट तसेच शिजतील. तर आता या ठिकाणी एक जाळी भरली, मग मी दुसरी पण चाळणी त्यामध्ये ठेवली. तर त्यात पण मी 2 चाळणी भरून हे बटाटे निघाले म्हणजे पहिल्या बॅचमध्ये. तर अशाच सेम 3 बॅच आपल्या झाल्या होत्या बटाट्यांच्या.
तर 2 चाळण्या भरून पहिल्या बॅचमध्ये निघाल्या आणि मग आता मी त्या दोन्ही चाळण्या साईडला करून ठेवल्या आणि आता तिसरी चाळणी पण यामध्ये ठेवून दिली आणि म्हणजे हे काढताना मी गॅस कमी केला होता ना, तर आता परत फुल गॅस करून दिला आणि पाणी भरपूर होतं त्यामध्ये. मग मी त्यामध्येच दुसऱ्या बॅचचं पण बटाटे टाकते, म्हणजे जे चिप्स आहेत ना ते टाकते उकडायला आणि ते सगळे टाकून दिल्यानंतर त्यावरती मस्त झाकण ठेवलं आहे. आणि ही पहिली जी बॅच झालेली आहे ना आपली, ती मी घेऊन आले. मी इकडं लगेचच वाळत घालायला म्हटलं, मी ते शिजेपर्यंत आपण हे वाळत घालून घेऊयात, कारण आत्ता सगळीकडे ऊन आहे तर ते छान वाळल्या पण जातील. म्हणून मग मी इथे आलेली आहे ते घेऊन आणि छान वाळत पण घालते. आणि खरंच सांगते, उन्हाळी पदार्थांना ना खरंच खूप मेहनत लागते, कारण ना एक एक चिप्स म्हणजे 5 किलो बटाट्यांचा मी एक चिप्स अक्षरशःचा माझ्या हाताने सेपरेट करून वाळत घातला आहे. खरंच म्हणजे मला खूप वेळ गेला, म्हणजे मला 8 वाजता मी सगळं करायला लागले होते आणि मला ना 11 वाजले होते सगळं करेपर्यंत. तर मला 3-4 तास ह्याच्यात गेले माझे. तर खरंच म्हणजे आणि मेहनत तर आहेच आहे. आणि पण एवढं आहे की आपण आपल्या हाताने केलं ना तर आपल्याला थोड्या पैशात जास्त क्वांटिटी मिळते. आणि हेच जर विकत घ्यायचं म्हणलं ना तर आता मला हे 20 रुपये किलोने बटाटे मिळाले होते आणि समजा 100 रुपयांचे बटाटे होते तर मला एवढे मोठे चिप्स मिळाले. तेच जर 100 रुपयाचे चिप्स मी बाहेर आणायला गेले तर एवढेसे सुद्धा नाही मिळत. तर हा फरक असतो. तर एक बॅचचं ते आले मी वाळत घालून आणि मग आता ही दुसरी बॅच आहे ना तर त्याचं पण मी काढून घेते ते सगळे चिप्स ह्याच्यामध्ये चाळणीमध्ये. आणि ते काढून घेतले मी पूर्ण. आणि ते काढून घेतल्यानंतर आता ही लास्ट म्हणजे तिसरी बॅच मी टाकली आणि लास्ट हे सगळे टाकून दिले मी चिप्स शिजायला. तर हे शिजवताना काढताना काही वाटत नाही, पण खरंच वाळत घालताना नाकी नऊ आले होते माझ्या. वरतून एवढं डेंजर ऊन लागत होतं, अक्षरशः मी ना अशी ओढणी पांघरून बसले होते. त्यात घाम पण खूप येत होता, ऊन लागत होतं त्यामुळे. आणि सगळंच म्हणजे प्रॉब्लेमच झाले. वाळत घालायला थोडा त्रासच झाला, पण ठीक आहे चला, एवढं तर आपण म्हणजे करू शकतो आणि मला आनंद पण वाटतो त्याच्यात खरंच. आणि पण ना ह्या अशा गोष्टींना ना म्हणजे एकाला दुसरं तरी माणूस पाहिजे, म्हणजे दोघी तिघींनी मिळून केलं ना तर हे पटापट होतं. पण एकट्या माणसाने करायचं म्हणलं ना तर थोडा वेळच लागतो. तर आता एवढे माझे चिप्स वाळत घालून झालेत आणि आता बाकीचे पण मी हळूहळू एक करून वाळत घालते. तर आणि त्यातनं काही चिप्स म्हणजे खूप पातळ होते ना तर ते असे अक्षरशः चिटकून बसलेले असायचे ना. पण एवढं झालं का माझे कोणते चिप्स ना असे तुटले नाही, असे तुकडे पडले किंवा गाळ झाला असं नाही झालं. शिजताना सगळे छान शिजले. मी जसे हे केले होते ना, कापले होते ना तसेच व्यवस्थित निघालेत. आणि डिझाईनचे पण छान निघालेले. तर तुम्ही पाहू शकता इथे साईडला मी टाकलेत काही. तर डिझाईनचं करताना ना मी व्हिडिओ शूट केला होता, पण मे बी ना ते मध्येच बंद पडलं माझं. असं होतं आहे सध्या ना, लक्षच राहत नाही आहे चालू आहे का नाही व्हिडिओ, तर मध्येच बंद पडलं. पण डिझाईनचं पण एकदा आडवण एकदा उभं केलं ना तर बरोबर चेक्सची डिझाईन पडते. तर या ठिकाणी ना आता एवढे चिप्स झाले टाकून आणि अजून पण बरेचसे तरी पण बाकी आहे. तर त्यानंतर मी सगळे टाकल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओ काढला होता. सगळे टाकल्यानंतर एक बेडशीट भरूनसुद्धा मला अर्धी ओढणी भरेल एवढे चिप्स झाले होते सगळे. आणि खूप छान असं वाटत, म्हणजे सगळं करून झालं ना मग ते पाहायला खूप सॅटिस्फाईड वाटत होतं. मला खूप छान वाटत होतं की आपण काहीतरी केलं आहे आणि मी पहिल्यांदा माझ्या हाताने केलं आहे. तर ते झालं आणि त्यानंतर मग मी माझं घरातलं काम वगैरे सगळं आवरलं आणि दुपारी 3 वाजता पाहते तर काहीतरी इथं बघा तुम्ही सगळं ना असं उडून जात होतं, कारण खूप जास्त हवा सुटली होती, वारं सुटलं होतं. आणि नशीब एवढं चांगलं ना तर ते जे आहेत ना बटाट्याचे चिप्स ते सुद्धा सगळे इतके छान सुकले होते ना, म्हणजे 3-4 तासातच सुकून गेले. 4 तासात सुकून गेले, कारण मी 11 वाजता माझं सगळं आवरलं होतं हे टाकायचं. आणि त्यानंतर मी 3 वाजता पाहिलं होतं हे असं. तर 3 वाजेपर्यंत हे सगळं म्हणजे सुकलं होतं छान. आणि त्यानंतर मग
मी सगळं गोळा करून घेते. म्हणजे मग आता सुकलं आहे तर म्हटलं कशाला उगाच हवेने उडून जाण्यापेक्षा आपलं गोळा करून घेतलेलं बरं. म्हणून मग मी ना इथं सगळं गोळा करून घेतलं आणि असे हे टोपलं आणि अजून 2 ताटं असे 3 हे भरलेले येतं. आणि चौकोनचे जे चेक्सचे केले होते ना ते पण खूप छान असे श्रिंक होऊन एवढेसेच झाले होते ते तर. आणि बघा ना एवढे मोठे चिप्सचे बघा एवढेसेच म्हणजे 3च हे भरलेत. 5 किलोचे चिप्स आहेत हे. आणि मी वजन नाही केलं त्याचं किती भरले किंवा काय, पण 5 किलोचे हे एवढे झाले तर त्या मानाने तर चांगलेच झाले. आणि इथे पाहू शकता हे 2 चिप्स पण जे डिझाईनचे पण होते ना तर ते पण छान झालेत. आणि असं त्याला एकदा तरी पण उद्याचं ऊन द्यावंच लागेल. तर एकदा मी परत अजून एकदा 2दा ऊन देईल म्हणजे अजून कडक होतील ते छान. आणि इतकं छान टेस्ट झाली होती ना, त्याचं मीठ वगैरे पण सगळं प्रमाणात म्हणजे छान प्रमाणात पडलं होतं. त्यानंतर लगेच पिल्लूला क्रेविंग्ज व्हायला लागले हे खायच्या, तर मग मी त्याला तळून देत होते थोडेसे चिप्स. अरे त्याच्यात नाही, मी तळते, तू थांब जरा 5 मिनिट. टाकते, थांब जरा, तेल तापू दे. तुला तर कोणत्या गोष्टीचाच दम नाही बाबा. ह्या किती झालं आता वेफर्स, पापड काय म्हणलं तू, पापड ना. तू मागे हो तू तिकडं. अरे ये तर रोल झाला. तर पिल्लूला तर लगेचच ते तळून खायचाच होता. मग मी म्हटलं चला ठीक आहे, तुम्हाला पण दाखवणं होईल की तळल्यानंतर चिप्स कसे झालेत. तर खरंच खूप छान झाले होते. आणि म्हणजे ते फुलत पण छान होते आणि ते वाळले पण छान गेले होते ना, त्यामुळे तळल्या पण छानच जात होते. आणि टेस्ट तर भारी झालीच होती. मीठ वगैरे सगळं एकदम छान प्रमाणात पडलं होतं, काहीच जास्त आणि काहीच कमी नाही, एकदम सगळं मापात आणि मस्त झालं होतं. आणि छान पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स पण आता रेडी झालेले आहेत. कसं आहे बबी? कसं आहे? छान आहे. तर झालेले सगळे वेफर्स टाकून आता थोड्या वेळाने मी काढीन. तर तुम्हाला वाटलंच तर मी या अगोदरच ती क्लिप शेअर केलेली असेल. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशा छान नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.